myself Dr. Sandeep Joshi. In our previous lecture we see the Leibniz theorem. Now in this lecture we see the examples on that Leibniz theorem. Okay, so we will start now. Examples on Leibniz theorem. Example number 1: if y equal to x cube into cos x, then find yn. Okay, yn means तुम्हाला काय काढायचा आहे, nth derivative of that function. Now we know the statement of Leibniz theorem. त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे, तो ॲज इट इज लिहून घ्यायचा. सो बाय Leibniz theorem, d raised to n u into v, that is nth derivative of u into v equal to, त्याला म्हणूया आपण yn, that is equal to d raised to n u into v plus nc1 d raised to n minus 1 u into dv म्हणजेच फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस nc2 d raised to n minus 2 u into d square v plus dot 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 u into d raised to n v. Okay, so this is a standard formula of Leibniz theorem which will be used for all examples of this type of Leibniz theorem. Okay, आता तुमचं जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये दोन फंक्शन्स दिलेले असतील ॲक्च्युली, आणि दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये असतील, जसं एक्स क्यूब इंटू कॉस एक्स. तर याच्यामध्ये यू कोणता घ्यायचा आणि व्ही कोणता घ्यायचा हे सगळ्यात महत्त्वाचं. तर यू फंक्शन हे असं घ्यायचं की ज्याचा nth डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येईल. आता nth डेरिव्हेटिव्ह इझिली फाइंड आउट करता येईल म्हणजे कसं, आपण सुरुवातीला या चॅप्टरमध्ये 9 स्टँडर्ड रिझल्ट घेतले, बरोबर आहे. त्या 9 स्टँडर्ड रिझल्टमध्ये बसणारं जे फंक्शन असेल, लक्षात घ्या, 9च्या 9 स्टँडर्ड रिझल्टमध्ये बसणारं जे फंक्शन असेल, ती जी व्हॅल्यू असेल ती यू म्हणून घ्यायची. जसं इथं कॉस एक्स, आपण त्या 9 स्टँडर्ड रिझल्ट्समध्ये कॉस ऑफ ए एक्स प्लस बी याचा nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेला आहे. सो कॉस एक्स इज द फंक्शन ऑफ दॅट टाईप, दॅट इज कॉस ऑफ ए एक्स प्लस बी. इथं एची व्हॅल्यू 1 आहे आणि बीची व्हॅल्यू काय आहे 0. सो दिस इज युअर यू. आणि व्ही म्हणजे उरलेला, दॅट इज एक्स क्यूब. आले लक्षात. यू कोणता घ्यायचा, यू म्हणजे ते फंक्शन घ्यायचं की जे आपण 9 स्टँडर्ड रिझल्टमध्ये काढलेले जे nth डेरिव्हेटिव्ह आहेत ज्या फंक्शनचे, त्याच्यामध्ये बसणारं जे फंक्शन असेल ते काय घ्यायचं, यू म्हणून घ्यायचं, आणि उरलेलं काय असेल ते व्ही. ओके, हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येतील. आता आपल्याला माहिती आहे कॉस ऑफ ए एक्स प्लस बीच्या nth डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. सो nth डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इज इक्वल टू कॉस ऑफ ए एक्स प्लस बी. ए एक्स प्लस बी जे आहे तर इथे एची व्हॅल्यू 1 आहे, तर 1 इंटू एक्स प्लस बी, बी नाहीच आहे इथे 0, म्हणून कॉस एक्स प्लस एन पाय बाय 2. ओके, सो नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण फाइंड आउट करायचं आहे दॅट इज फॉर्म्युल्याप्रमाणे. बघा आता डी रेस टू एन यू झाला, नंतर डी रेस टू एन मायनस 1 यू लागेल या फॉर्म्युल्यामध्ये. सो डी रेस टू एन मायनस 1 यू, सो एनच्या ऐवजी काय पुटअप करायचं आपल्याला, एन मायनस 1. सो इट इज कॉस ऑफ एक्स प्लस एन मायनस 1 पाय बाय 2. ओके, नंतर पुढे काय लागणार आहे, डी रेस टू एन मायनस 2 यू. सो डी रेस टू एन मायनस 2 यू कॉस ऑफ एक्स प्लस एन मायनस 1च्या ऐवजी एन मायनस 2 पाय बाय 2. डी रेस टू एन मायनस 3 असेल पुढे इथे, ओके, फॉर्म्युल्यामध्ये. सो डी रेस टू एन मायनस 3 यू, ओके, इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस एन मायनस 3 पाय बाय 2 ॲज इट इज. ओके, आता तुम्ही म्हणाली प्रोसिजर कुठपर्यंत चालू ठेवायची, तर ते व्हीकडे बघायचं. जोपर्यंत व्ही या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 होत नाही तोपर्यंत इथले डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे यूचे. ओके, व्ही काय तुमचा एक्स क्यूब, मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही काय येईल तुमचा एक्स क्यूब. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x स्क्वेअर. नंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे याचा परत डेरिव्हेटिव्ह, दॅट इज 6x. नंतर डी क्यूब व्ही म्हणजे थर्ड डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा परत डेरिव्हेटिव्ह 6xचा. 6xचा डेरिव्हेटिव्ह काय आला 6. नंतर डी रेस टू 4v, डी रेस टू 4v म्हणजे फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. आता कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 असतो. इथे आलं की थांबायचं. दिस इज द लास्ट स्टेप ऑफ युअर कॅल्क्युलेशन. इथे जेवढ्या स्टेपचा डेरिव्हेटिव्ह काढला आहे तुम्ही 1 2 3 4, त्याच पद्धतीने इथे 1 2 3 4, बरोबर आहे. म्हणजे कुठे थांबायचं हे आपण कोणाला विचारायचं, तर व्हीला विचारायचं. व्हीचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा 0 येईल तेवढाच आपण यूचा डेरिव्हेटिव्ह तिथपर्यंत काढायचा. ओके, अँड नाऊ तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये आता काय काय लागणार आहे बघा, NC1 लागेल, NC2 लागेल, NC3 लागेल, पुढे NC4 लागेल, बरोबर आहे ना.
तर त्याच्या व्हॅल्यू आपण पहिले फाइंड आउट करून घ्यायच्या. सो NC1 म्हणजे एन असतो, लक्षात ठेवा. हे सगळं 11वी आणि 12वीला कॉम्बिनेशन्स आणि परम्युटेशन जे चॅप्टर होतं त्याच्यामध्ये होतं तुम्हाला. सो NCR या फॉर्म्युल्याप्रमाणे NCR म्हणजे n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. त्या फॉर्म्युल्याने NC1 काय येतो n. NC2 काय येणार तुमचा n मायनस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल. ओके. त्याचप्रमाणे NC3 काय येणार n मायनस 1 n मायनस 2 अपॉन 3 फॅक्टोरियल डॉट डॉट डॉट, म्हणजे एक एकने वाढत जाईल बघा. n मायनस 1 पुढे काय वाढला n मायनस 2. समजा NC4 काढायचं आहे मला, तर n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 अपॉन 4 फॅक्टोरियल. नंतर NC5 काढायचं आहे समजा, n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 n मायनस 4 अपॉन 5 फॅक्टोरियल, म्हणजे याच्यापेक्षा एकने ही टर्म जास्त आहे बघा. ओके. त्या पद्धतीने इन कंटिन्युएशन प्रोसेस तुम्हाला सगळे NCR फाइंड आउट करता येतील. आणि मग आता काय राहिलं की सगळ्या व्हॅल्यू तुम्ही या तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायच्या लिबनिट्झ थिअरमच्या. सो पुटिंग ऑल द व्हॅल्यूज इन युअर लिबनिट्झ थिअरम फॉर्म्युला. सो yn इक्वल टू काय पहिली d⁻⁴ बघा, आणि d⁻⁴ काय तुमचा cos x प्लस nπ/2 इंटू v म्हणजे काय येणार x³ बघा. ही स्टेप आली. पुढे काय आहे NC1 म्हणजे काय आहे तुमचा n, बरोबर आहे. d⁻⁻⁴u म्हणजे हा, आणि dv म्हणजे हा 3x² बघा. आली ती स्टेप. ओके. त्याच पद्धतीने NC2 म्हणजे आहे n-1 अपॉन 2 फॅक्टोरियल कॉस ऑफ x प्लस n-2 π/2 इंटू 6x. इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली परत. दिस इज नॉट EX, दिस इज 6x. इथे तुम्ही वहीमध्ये नोट करताना काय करा, इथे 6x लिहा, कारण आपला d²v तिथे d²v काय आहे 6x. सो दिस इज अ प्रिंटिंग मिस्टेक. देन NC3 म्हणजे n-1 n-2 अपॉन 3 फॅक्टोरियल कॉस ऑफ x प्लस n-3 π/2 इंटू 6. आणि पुढे घ्यायची गरज नाही, ही स्टेप घ्यायचीच गरज नाही, कारण टोटली ही व्हॅल्यू काय होऊन जाईल इंटू 0 केल्यानंतर ती स्टेप 0 होऊन जाईल. सो दिस इज युअर लास्ट स्टेप, जिथे कॉन्स्टंट व्हॅल्यू आली व्हीच्या डेरिव्हेटिव्हची तिथे. ओके. अँड देअर फॉर दिस इज युअर फायनल आन्सर. आता परत हे फायनल आन्सर जे आलेलं आहे त्याच्यानंतर हे थोडंसं सिम्प्लिफाय करून लिहिलेलं आन्सर आहे. हे नाही लिहिलं परीक्षेला तरी चालेल, लिहिलं तरी चालेल. इथपर्यंत मात्र तुम्ही लिहा, या स्टेपपर्यंत. या स्टेपपर्यंत तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. ओके. सो दिस इज अबाउट द लिबनिट्झ थेरम एक्झाम्पल्स. काय काय लक्षात ठेवायचं आहे की यू कोणता घ्यायचा, व्ही कोणता घ्यायचा, आणि बरोबर आहे यू कोणता घ्यायचा. जे स्टँडर्ड रिझल्ट आपण 9 फाइंड आउट केलेले आहेत त्यातल्या nth डेरिव्हेटिव्हसाठी जे फंक्शन आपण 9 फंक्शन जे बघितले त्याच्यामधलं जे फंक्शन इथे असेल ते काय घ्यायचं यू म्हणून घ्यायचं, आणि उरलेलं काय घ्यायचं व्ही म्हणून घ्यायचं. नंतर प्रोसिजर कुठपर्यंत घ्यायची, व्हीचा डेरिव्हेटिव्ह जोपर्यंत कॉन्स्टंट टर्म येत नाही तोपर्यंत, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होईल कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणून व्हीची टर्म जोपर्यंत तुमची कॉन्स्टंट टर्म येत नाही डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही तिथपर्यंत तुमचा यूचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही फाइंड आउट करायचा, आणि सगळ्या व्हॅल्यू कशात टाकायच्या लिबनिट्झ थेरमच्या फॉर्म्युल्यामध्ये. देन यू गेट डायरेक्टली द आन्सर. ओके. अजून एक एक्झाम्पल बघूया. So example number 2, if y equal to x² log x, then find yn. बघा, y equal to x² log x, find yn. Again we know the formula for Leibniz theorem, that is d⁻n u into v equal to yn equal to d⁻n u into v plus nc1 d⁻n minus n minus 1 u into dv plus nc2 d⁻n minus 2 u into d²v plus dot 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 plus u into d⁻n v. Okay. सो दिस इज अबाउट युअर फॉर्म्युला. आता तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युले जे आपण बघितले त्यातला स्टँडर्ड रिझल्ट कोणत्या याचा nth डेरिव्हेटिव्ह होता यातला, तर लॉग ऑफ ax प्लस बीचा, बरोबर आहे. आपल्याकडे लॉग एक्स फंक्शन आहे, सो टेक इट ॲज अ यू, आणि दुसरं काय घ्यायचं व्ही. मग सुरुवातीला आपण काय करू, व्हीचे डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ, म्हणजे आपल्याला कुठपर्यंत काढायचे यूचे डेरिव्हेटिव्ह ते क्लिअर होईल. सो व्हीचे डेरिव्हेटिव्ह तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ x² आला 2x, नंतर परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x आला 2, आणि मग पुढचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0. म्हणजे तुमचं इथपर्यंतच फायनल आहे. मग तुम्हाला किती डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, फक्त 2. सो पहिला d⁻n u
लॉग ऑफ एक्स प्लस बीचा nth डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, बरोबर आहे. इथे A1 आहे आणि B0 आहे. त्या पद्धतीने त्या लॉग ऑफ एक्स प्लस बीच्या nth डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर तुमचा nth डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आला -1⁻n−1 इंटू n−1 फॅक्टोरियल अपॉन ax प्लस b रेस टू n आहे. इथे ax प्लस b म्हणजे फक्त x आहे, सो इट इज x रेस टू n. नंतर पुढे d रेस टू n−1 u इक्वल टू इथे n-1 आहे, यातनं अजून एक काय करायचं आहे तुम्हाला -1 करायचं आहे बघा इथं, कारण n-1 झाला आहे म्हणून इथे पण n-1 सो इट विल बी n-2. इथे पण n-1 सो n-2 फॅक्टोरियल अपॉन x रेस टू n-1. सो ॲक्च्युली ही स्टेप लिहायची गरजच नाही आहे, कारण इथला डेरिव्हेटिव्ह काय झाला आहे 0 झाला आहे. सो 0 इंटू हा ही टर्म काय होणार आहे एक्झाम्पलमध्ये 0 होणार आहे, म्हणजे फक्त इथपर्यंतच लिहायचं. And putting all these values in your Leibniz theorem formula, so yn equal to your d raised to n u, okay, into v म्हणजे x square आहे, प्लस nc1 काय आहे तुमचा n d raised to n-1 u इंटू dv 2x आहे, प्लस nc2 म्हणजेच n-1 अपॉन 2 फॅक्टोरियल, हा काय तुमचा d raised to n-1 u बरोबर आहे ना, d raised to n-1 u. तर इथे ॲक्च्युली इथे n-2 पाहिजे होता. ओके, तर त्या पद्धतीने या व्हॅल्यू आपण पुटअप केल्या. सो हिअर -1 रेस टू n-3 n-3 फॅक्टोरियल अपॉन x रेस टू n-2 इंटू 2, बरोबर आहे. आणि मग याला परत सिम्प्लिफाय करा, नका करू, इथपर्यंत तुमचं आन्सर आलं की इथे तुम्ही स्टॉप व्हायचं. ओके, म्हणजे ॲक्च्युअल ह्या फंक्शनमध्ये तुम्ही जेव्हा व्हॅल्यू पुटअप करतात तेव्हा तुमचं डायरेक्टली काय मिळतं इथे आन्सर मिळतं बघा, yn इक्वल टू. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. पुढे हे तुम्ही सॉल्व नाही केलं तरी चालेल. ओके, कारण ते फक्त सिम्प्लिफिकेशन आहे. सिम्प्लिफिकेशन करून मग त्याने परत काही टर्म्स कॉमन काढले आहेत आणि मग हे फायनल आन्सर लिहिलेलं आहे. पण हे नाही लिहिलं तरी तुम्ही चालेल. इथपर्यंत फक्त म्हणजे डायरेक्ट लिबनिट्झ थिअरमच्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू पुटअप केल्या आणि ते जर आन्सर काढलं तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. ओके, सो दिस इज अबाउट द युअर लिबनिट्झ थिअरम एक्झाम्पल्स. आता एक सांगायचं आहे की इथे मी काही लिमिटेड एक्झाम्पल्सच घेतलेले आहेत, मात्र तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आणि रेफरन्स बुकमध्ये जे ऑलरेडी लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत ते काढा आणि ह्या पद्धतीने अजून लिबनिट्झ थिअरमचे काही एक्झाम्पल्स सॉल्व करायचा प्रयत्न करा. बिकॉज लिबनिट्झ थिअरम हा जो टॉपिक आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर जवळपास 8 मार्काला परीक्षेत विचारलं जातं, एक तर थिअरम किंवा एक्झाम्पल्स. एक्झाम्पलमध्ये परत मी रिमाइंड करून देतो की 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की यू कोणता घ्यायचा आणि व्ही कोणता घ्यायचा. यू हे ते फंक्शन घ्यायचं की जे तुमच्या 9 स्टँडर्ड रिझल्टच्या nth डेरिव्हेटिव्हमध्ये आहे आणि उरलेलं फंक्शन काय असेल तुमचं व्ही. त्यानंतर व्हीकडे बघून तुम्हाला यूचा डेरिव्हेटिव्ह कुठपर्यंत काढायचा आहे हे ठरवायचं आहे, जोपर्यंत व्हीचा डेरिव्हेटिव्ह 0 येत नाही त्या स्टेपपर्यंत, बरोबर आहे. आणि मग ह्या व्हॅल्यू कशात पुटअप करायच्या तुमच्या लिबनिट्झ थिअरमच्या फॉर्म्युल्यामध्ये. ही सगळी प्रोसिजर आहे लिबनिट्झ थिअरमचे एक्झाम्पल सॉल्व करण्याची. ओके, सो हिअर इन दिस चॅप्टर वी स्टॉप नाऊ बिकॉज दिस चॅप्टर विल बी कम्प्लिटेड ऑन दिस टॉपिक. हे चॅप्टरसुद्धा इथं आता कम्प्लीट झालेलं आहे. आणि तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कॉलेजला येऊन भेटू शकतात किंवा विचारू शकतात. ओके, पण अजून एक तुमची जबाबदारी अशी की तुम्ही ह्या सगळ्या एक्झाम्पल्स म्हणा किंवा हे जे आता 5 लेक्चर झालेले आहेत याच्या नोट्स वहीमध्ये लिहित चला. ओके, कारण एकदा लिहिणं म्हणजे 10 वाचण्यासारखं असतं. तुमच्या हाताखालून गेलं म्हणजे परीक्षेला तुम्हाला लिहायला काही अडचणी येणार नाही. ओके, सो इन दिस लेक्चर वी स्टॉप नाऊ. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी स्टार्ट विथ द न्यू चॅप्टर, दॅट इज 4th chapter and which is the last chapter of your syllabus of paper calculus. Okay, so we stop here. Okay, thank you.